मुलांची शाळा सुरू झाली की सर्व आईंना एकच प्रश्न पडतो की डब्याला काय करायचं. आणि तो डबा बनवताना तो पौष्टिक असावा, पूर्ण डब्बा खाल्ला जावा आणि झटपट पण व्हायला पाहिजे. कारण सकाळी घाई असती आणि त्या घाईच्या ह्याच्यामध्ये डब्बा लवकर उरकणं ही सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. लाटाला लागू नये आणि झटपट पण व्हावा. भाजी नको वेगळी ना वेगळी चपाती नको. तर अशामधलीच एक मी रेसिपी शेअर करते. अगदी साधी सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटाच्या आत तयार होते. तर ही रेसिपी कशी करायची ते बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी मूग डाळ म्हणजे 125 ग्रॅम मूग डाळ 1 तास आधीच गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती. तुम्हाला हवा असेल तर रात्रभर भिजायला ठेवलं तरी चालेल. डाळ भिजायला ठेवायची आणि नंतर ती डाळ भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची. तर आता दुसरी स्टेप म्हणजे मिक्सरचं जार घेतलं आहे. याच्यामध्ये जेवढी बसेल तेवढी डाळ ॲड करायची. तुम्हाला हवा असेल तर मोठ्या भांड्यामध्ये पण ही डाळ बारीक करू शकता. याच्यामध्ये 3 हिरवी मिरची घेतली, चवीनुसार कमी जास्त करू शकता. लसूण घेतले 5 ते 6 आणि आलं घेतलं 1 इंच. तर हे टाकूया आणि याच्यामध्ये डाळ व्यवस्थित बारीक व्हावी म्हणून 1 कपभर पाणी यामध्ये ॲड करते. झाकण लावायचं आहे आणि पूर्णपणे बारीक पेस्ट करायची. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये पालक किंवा बीट वगैरे पण ॲड करू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण बारीक अशी पेस्ट केली. तर हे बाउलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेली जी डाळ आहे ती पण या सेम प्रकारे बारीक करून घेतली. तर इथं 1 कप पाण्याचा वापर झालेला आहे. या पिठाला अजून थोडं हेल्दी बनवण्यासाठी 1 कप मी इथं ज्वारीचं पीठ घेते. तुम्हाला हवा असेल तर नाचणीचं पीठ वापरू शकता किंवा कोणत्याच प्रकारचे पीठ नाही वापरलं तरी चालेल. पण ज्वारीच्या पिठाने एक पोट पण भरलं जातं. ज्या प्रकारे आपण चपाती वगैरे लाटण्यासाठी पिठाचा वापर करतो सेम त्याच प्रकारे ज्वारीच्या पिठाचा वापर केला. 2 टोमॅटो एकदम बारीक चॉप करून यामध्ये टाकूया. 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक करून घेतल्यात ते पण टाकते. अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकूया आणि अगदी थोडीशी हळद टाकायची. याच्यामध्येच 1 चमचा तीळ वापरले. तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. आणि 1 चमचा ओवा. ओवा टाकताना हाताने मॅश करायचं आहे आणि मग ॲड करायचं आहे. आधी सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे याच्यावरून पाण्याचा अंदाज येतो की आपल्याला किती प्रमाणात पाणी लागणार आहे. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये 1 कप परत एकदा पाणी ॲड करते. हवं असेल तर अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर इथं 30 mlच्या कपाने 1 कप पाण्याचा वापर झाला आहे म्हणजे आत्तापर्यंत टोटल 2 कप पाणी वापरलं आहे. तवा चांगला गरम करायचा आहे, तेल टाकायचं आहे आणि हे बॅटर अगदी अलगद हाताने पूर्ण 1 चमचा फक्त घेतला आहे म्हणजे 1 पळी आणि पसरवून घेऊया. बॅटर पसरवलं की गॅस मीडियमवरती करून तेल सोडायचं आहे. 1-2 मिनटं चांगल्या प्रकारे खालच्या साईडने याला भाजू द्यायचं आहे आणि परत दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने 2 ते 3 मिनटं गॅस मीडियम टू हाय करून खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. चांगल्या प्रकारे भाजलं गेलं की याच्यावरती आवडीनुसार चीज वापरायचं आहे. मी तर 1 चीजचं क्यूब घेतली. हवा असेल तर पनीर पण वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल, पण चीजने अजून थोडं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. नसेल तर आवडीनुसार भाज्या वापरू शकतात. तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे तेल टाकायचं आहे, बॅटर टाकायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. तेल टाकूया आणि दोन्ही साईडने खरपूस असं भाजून चीज टाकून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक आणि झटपट असा आपला हिरव्या मुगाचे चिल्ले तयार आहेत. त्या पुढच्याही टिफिन सिरीजच्या रेसिपीला नक्की फॉलो करा आणि डेली मी अपलोड करत जाईल, ते पण नक्की बघा. एवढं प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये माझे 9 चिल्ले आपले मुगाच्या डाळीचे तयार आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.